शाय नम मित्रांनो, गणराय आपल्या घरात आले म्हणजे घरामध्ये चैतन्य, आनंद, उत्साह आणि भक्तीचा दरवळ पसरत असतो. पण जेव्हा गणरायांच्या विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा घराघरात एक भावनिक क्षण निर्माण होत असतो. बाप्पाला निरोप देताना डोळ्यात पाणी येत असतं, पण हृदयात आशेचा दिवा पेटलेला असतो की पुढच्या वर्षी लवकर आता बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. तर आज आपण या व्हिडिओतून आता जाणून घेणार आहोत की बाप्पा आपल्या घरातून जाण्याच्या आधी घरात कोणते उपाय तुम्ही जर केले तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदणार आहे. आपल्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे. तर गणेश उत्सवाचं महत्त्व काय आहे? तर गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असतो. त्याला घरातून निरोप देताना आपण रिकाम्या हाताने निरोप द्यायचा नाही. त्याच्यासाठी आपण शिदोरी जी आहे ती बांधून देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. भक्तीने आणि विश्वासाने आणि प्रेमाने त्यांना निरोप द्यायचा असतो. तर शास्त्रात म्हटलं आहे की यंत्र गणेश तंत्रसिद्धी, म्हणजे जिथे गणेश तिथे यश, समृद्धी आणि आनंद असतो. म्हणूनच बाप्पा जाताना काही खास उपाय केले तर त्याचे शुभफळ आपल्याला वर्षभर मिळत असतं. तर मित्रांनो, तुमच्याही घरामध्ये तुम्हाला वाटत असेल की बाप्पांमुळे आपल्या घरामध्ये यश, समृद्धी, कीर्ती, ऐश्वर्य सारं काही आपल्याला मिळावं. बाप्पांचा आशीर्वाद जर तुम्हाला मागे हवा आहे, तुमच्या पाठीशी तुम्हाला वाटत असेल बाप्पा अखंड तुमच्या घरात राहावेत, तर यासाठी तुम्हाला बाप्पा जाण्याच्या आधी घरामध्ये काहीतरी उपाय तुम्हाला करायचे आहेत. मी 5 उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्या 5 उपायांपैकी कोणताही उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाप्पा जाण्याच्या आधी तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो. हे 5च्या 5 उपाय जरी तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजेच तुमचा गणपती जाण्याच्या दिवशी जरी केले तरी काही हरकत नाही. त्यामुळे बाप्पा तुमच्या घरी कायमस्वरूपी वास्तव्य करणार आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहणार आहे. तुमच्या घरामध्ये त्यांचा आशीर्वाद सदैव राहणार आहे. तर मित्रांनो, चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या फायद्याचाच ठरणार आहे. आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये बाप्पाचा जय जयकार करायला विसरू नका. तर मित्रांनो, उपाय पहिला आहे म्हणजे तांदळाचा शिडकाव. बाप्पाला निरोप देताना वर्षभर थोडे तांदूळ आपल्या घरामध्ये का होईना तुम्हाला शिंपडायचे आहेत, जे ते शुभतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानलं गेलेलं आहे. यामुळे घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे मित्रांनो, गणपती जाण्याच्या आदल्या दिवशी किंवा गणपती जाण्याच्या अगोदर अर्धा एक तास जरी तुम्ही थोडेसे तांदूळ चिमूटभर घेऊन गणपती समोरचे तांदूळ जे आपल्याला आहेत ते घ्यायचे आहेत आणि ते आपल्या घरामध्ये थोडेसे 4 दाणे सगळीकडे पसरवायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे आहे ते अन्नपूर्णेचा वास होत असतो आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्यानंतर मित्रांनो, उपाय नंबर 2 म्हणजे नारळाचा उपाय. विसर्जनाच्या आधी घराच्या मुख्य दारावर एक नारळ तुम्हाला फोडायचा आहे. तर हे विघ्नेशाचं प्रतीक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे मित्रांनो, गणपती बाप्पा घराच्या बाहेर जाण्याच्या आधी घराच्या दरवाजावरती एक नारळ तुम्हाला फोडायचा आहे. त्यानंतर उपाय नंबर 3 म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरातून बाहेर जाणार असतात तेव्हा त्यांना दुर्वा आणि मोदक अर्पण करून मगच त्यांना शेवटचा निरोप आपल्याला द्यायचा आहे. मोदक म्हणजे गोडवा आणि दुर्वा म्हणजे दीर्घायुष्य. हा उपाय केल्याने घरात प्रेम, ऐक्य, आरोग्य टिकून राहत असते. बाप्पांना दुर्वा आणि मोदक अर्पण करा आणि नंतरच त्यांना घरातून आपण विसर्जनासाठी न्यायचं आहे. त्यानंतर उपाय नंबर 4 म्हणजे पाणी किंवा पंचामृत घरामध्ये शिंपडणे. पाणी म्हणजे साधं पाणी नाही तर गंगाजल मित्रांनो. बाप्पा जाण्याच्या आधी घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध आणि पवित्र होत असतं. भांडण, वादविवाद, दुःख यांचं सावट आपल्या घरावरती राहत नाही आणि त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते. उपाय नंबर 5वा म्हणजे घरातील धूप दीप हे तुम्हाला प्रज्वलित ठेवायचं आहे. विसर्जनाच्या आधीच म्हणजे गणपती बाप्पा घरातून बाहेर जाण्याच्या आधी तुम्हाला गणपतीसमोर जे दिवा आहे तो प्रज्वलित असलाच पाहिजे त्या जागेवरती आणि धूप-दीपसुद्धा अगदी धूप-दीप सगळीकडे लावून घरामध्ये धुपाचा वास तुमच्या दरवळला पाहिजे आणि तेव्हाच तुम्हाला गणपती बाप्पांना हे आहे ते निरोप द्यायचा आहे. दीप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि धूप म्हणजे नकारात्मकतेचा नाश. या उपायाने घरात सुखशांती नांदत असते.
गणपती जाण्याच्या अगोदर धूप-दीप लावताना तुम्हाला कर्पूरसुद्धा जाळायचा आहे. तुमच्या उंबरठ्यावरती सुद्धा थोडेसे तांदूळ, त्याच्यात 2 वड्या कर्पूर आणि एक लवंग किंवा वेलची दोन्हीपैकी काहीही तुम्हाला जाळायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, उपाय नंबर 6वा म्हणजे कुटुंब एकत्रसाठी आपल्याला बाप्पाला प्रार्थना करायची आहे. बाप्पाला निरोप देताना आवर्जून तुम्हाला संपूर्ण कुटुंब एकत्र राहून तुम्हाला बाप्पाला प्रार्थना करायची आहे. बाप्पाला आमच्या घरातून जाताना तुमची कृपाछाया आमच्यावरती सदैव राहू देत असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी एकत्र उभं राहून हा संकल्प करायचा आहे. कुटुंबाची एकता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्यानंतर उपाय नंबर 7वा म्हणजे दानधर्म. विसर्जनाच्या आधी गरजू लोकांना धान्य, कपडे किंवा प्रसाद तुम्हाला दान करायचा आहे. मग विसर्जनाच्या आधी काही लोकांना घरी बोलवून, तुमच्या पाहुण्यातले मित्रमंडळी असतील त्यांना घरी बोलवून तुम्हाला दानधर्म जरी केला तरी खूप आहे. बाप्पा नेहमी दयाळूपणा आणि दानधर्माने खुश होत असतात. या उपायाने लक्ष्मीची कृपा होत असते आणि घरात कधीही दरिद्रता राहत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, या उपायाने माता लक्ष्मीसुद्धा खूप खुश होत असते. कारण की बालगणेशांना जेवढा तुम्ही गणपती बाप्पांचं पूजापाठ मनोभावे कराल, त्यांची सेवा कराल, तेव्हाच माता लक्ष्मी ही सुद्धा खूप प्रसन्न होत असते. त्यामुळे मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय आहेत. हे तुम्हाला यातील एक जरी उपाय तुम्ही बाप्पा जाण्याच्या आधी केला तरी खूप पुरेसा आहे मित्रांनो. तर यावरूनच एक छोटीशी कथा ही पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. ती तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटाची कथा मी आता तुम्हाला पुढे सांगत आहे. एकदा एका भक्ताच्या घरी बाप्पा बसले होते. विसर्जनाचा दिवस आला होता. तेव्हा तो भक्त रडत होता. बाप्पा स्वप्नात आले आणि म्हणाले, "मी जातोय म्हणजे तुझ्या घरातून सुख जात नाहीये. उलट मी माझा आशीर्वाद मागे ठेवतो. पण त्यासाठी तू निरोप देताना तुझं हृदय आनंदाने भरलेलं असावं. डोळ्यामध्ये अश्रू नसावेत." तेव्हापासून त्या भक्ताने बाप्पांना निरोप देताना घरामध्ये एक दिवा लावून दरवर्षी पुढच्या वर्षी लवकर या अशी त्यांना प्रार्थना केली आणि त्यांच्या घरात वर्षभर सुख, आरोग्य आणि संपत्ती नांदली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, बाप्पा आपल्या घरातून जाताना तेव्हा घर रिकामं वाटतं. पण आपण जर उपाय अगदी श्रद्धेने आणि मनापासून केले तर त्यांची कृपा जी आहे ती आपल्या घरावरती कायम राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तांदळाचा शिडकाव असेल, नारळ फोडणे असेल, मोदक दुर्वा अर्पण करणे असेल, पंचामृत किंवा गंगाजल शिंपडणे असेल, दीप लावणे असेल किंवा कुटुंबासोबत प्रार्थना असेल आणि थोडंसं दानधर्म असेल, यातला कोणताही जरी उपाय तुम्ही केला तरी तुमच्या जीवनामध्ये समृद्धी आणणार आहे. चला तर मग आपण सर्वजण बाप्पाला प्रेमाने आता निरोप देणार आहोत. तर बोला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.